दरम्यान मराठा आरक्षणासाठीची जरांगेंची भूमिका ही स्वागतार्ह आहे अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। मात्र जरांगेंवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही असं देखील दरेकर म्हणालेले आहेत। सरकार आरक्षणावर लवकरच निर्णय घेईल असं देखील दरेकर म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा, मुंबईला जे त्यांचं उपोषण होणार आहे त्याचा त्यांनी रूट निश्चित केलाय। कशा प्रकारे मुंबईत आम्ही येणार आणि कशा प्रकारे लढा होणार। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते प्राणपणाने लढतात, प्रामाणिकपणे लढतात, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाहीये। अलीकडच्या काळात मला एक समाधानाची गोष्ट वाटते की त्यांनी सामंजस्यपणाची होईल तेवढी भूमिका घेत मराठा आरक्षणावरच फोकस करत असल्याचं दिसतंय। कारण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यक्तिगत टार्गेट करून गृहमंत्री देवेंद्रजी, भाजप असं होत होतं, त्यावेळेला आम्ही शंकाही वेगवेगळ्या त्या वेळेला उपस्थित केल्या होत्या। परंतु नंतर बोलत असताना सरकार किंवा व्यक्तीच्या बाहेर येऊन ते बोलायला लागले आणि आरक्षण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, 2 पावलं मागे पुढे झालं तरी चालेल अशा अर्थाची भूमिका त्या ठिकाणी दिसते। निश्चित स्वागतार्ह आहे आणि अशा वेळेला मला वाटतं जरांगेंना ती वेळच येणार नाही। तत्पूर्वी आरक्षणाच्या संदर्भात गतीनं हे सरकार काहीतरी निर्णय घेईल अशी आशा करायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।